विश्राम, स्वस्थान, 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 माननीय आमदार साहेब अडबाले साहेब हे आमच्या गाईड ग्रुपला व्हिजिट करताना आणि टेंटची तपासणी करताना विश्राम स्वस्थान चला फास्ट सर, फास्ट आहे सर. सर व्यवस्थित अर्ध गोल इकडे काही अर्धे इकडे अर्धे इकडे चला. स्वागतं 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 कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है. कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है. देव की भांति पूजन करे आज हम, देव की भांति पूजन करे आज हम. स्वागतं 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 मन की मीठा से हमने कलिया चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला भरी. हमने कलिया चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला भरी. करते हैं
स्वागतं स्वागतं स्वागतं। मुख्य आयुक्त म्हणून जेव्हा माझ्याकडे शिक्षणाधिकाराचा चार्ज आला तेव्हा हे माझ्यासाठी थोडं नवीन होतं, कारण शालेय जीवनात मी स्काउट गाईडचा विद्यार्थी नव्हतो. तर मागच्या वर्षी जेव्हा निकम साहेब होते तर तेव्हा आपला मेळावा झाला, तेव्हा असं लक्षात आला की जे नवीन पिढी या स्काउट गाईडमध्ये येत नाही आहे, म्हणजे सर्व पठाण सर, लोंढे सर हेच कार्य हे करत आहेत. तर असंही आलं की आपण तरतूदही नव्हती, सर्व हे आपण या शाळांकडून फीस करून आणि बाकीच्या मदतीवरच आपलं हे होतं. तर मागच्या वर्षी जेव्हा आशीर्वाद साहेब CEO होते त्यांनी म्हणजे जिल्हा निधीचं बजेट फार कमी असताना सुद्धा तरतूद केली आणि मग असं विवेक सरांना वगैरे असं हे लक्षात आलं की आपण या वेळेत काय करू, आपण तर जिल्ह्याचा प्रोग्राम घेऊ, नाही तर मग शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळामध्ये माध्यमिक शाळा थोडंसं हे आहे, तर आपण एक नवीन प्रशिक्षणार्थी निर्माण करू जेणेकरून आपल्याला अजून आपला स्काउट गाईडचा जिल्हाभर हा आपल्याला प्रसार जास्त करता येईल आणि जिल्हा परिषद शाळामध्ये हा प्रसार जास्त करता येईल. असं आहे की आता ही चळवळ तुम्ही आपल्या शाळेपुरतं न ठेवता हे तुम्ही दुसऱ्या शाळेचे मार्गदर्शक म्हणून तुम्हाला काम करायचं आहे आणि जिल्ह्याभर याचा प्रसार आपल्याला करायचा आहे. एक जोमाना स्काउट गाईड कबूलचा प्रसार आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला दाखवून द्यायचा आहे. सर्वांना इथं तुम्ही उपस्थित झाले सर्वांचे आभार, धन्यवाद. प्रशिक्षण दिलं. या प्रशिक्षणाचे शिबिर प्रमुख आदरणीय बनसोड सर, मनोज निंबारके सर आणि उपस्थित आपण सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनी. खरं तर हे सर आमदार आहेत, तुमचा आमचा सर्वांचा हक्क सरांवर आहे, म्हणून आपल्या जिल्ह्याला त्यांचं वेगळंच प्रेम आपल्या जिल्ह्यावर आहे, त्यामुळे तिथे कुठेही कमी पडणार नाही. आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून तसं तर मी शिक्षणाधिकारी महोदयांना सांगतो की तुमच्या शिक्षण विभागाचा कोणताही कार्यक्रम असेल तर तो त्याची अर्धीपर्धी धुरा ही विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या खात्यावर तुम्ही टाकता. म्हणजे तुमचा सायन्स एक्झिबिशन असेल किंवा कोणत्या स्पर्धा असेल, स्काउट गाईडचा मेळावा असेल, स्काउट गाईडचा मेळावा सुद्धा चांगल्या प्रकारे पार पाडण्याचं काम जे लोक करतात, मी अभिमानाने सांगतो की ते आमच्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी म्हणा किंवा सदस्य म्हणा ते असतात आणि आम्ही हिरिरीने काम करतो. स्काउट गाईड मेळाव्यामध्ये ज्या बंधू भगिनींनी अनुभव घेतला असेल आमचा, तर न थकता सकाळी 7 वाजल्यापासून
आम्ही जे मैदानात उभे होतो तर रात्री 10 वाजेपर्यंत स्वतःच्या टेंटमध्ये सुद्धा जात नाही. एवढं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. त्या आमच्या जागेवर आपण येऊन आता पुढे या चळवळीला समोर न्याल अशी आपण सर्वांकडनं अपेक्षा करतो. आपण जे प्रशिक्षण घेतलं ते प्रशिक्षण घेऊन तुम्ही इथेच थांबू नका. प्राथमिक प्रशिक्षण झालं, याच्यानंतर प्रगत प्रशिक्षण आहे, त्याच्यानंतर SWB प्रशिक्षण आहे, ALT आहे, LT आहे, तिथपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करा.